एके दिवशी मी नि शोन असेच नगरात फिरायला गेलो होतो. नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो. राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो. एवढ्यात एक राजरथ समोरून येताना आम्हाला दिसला. त्या रथाला चोहोबाजूंनी झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावलेले होते. रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते. मला त्यांचा रंग फारच आवडला. ते 5 पांढरे भरीव पुष्ट ठिपके खालीवर हिंदकळत समोरून येत होते. मी त्या घोड्यांकडं भारावून पाहत होतो. मध्येच त्यातला एक घोडा आपल्या मानेला मजेदार झटका देई. अगदी सहजरित्या ते तो रथ पुढं आणत होते. एवढ्यात शोन एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्याच दिशेनं धावू लागला. मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा त्या रथाच्या दिशेनं का धावत होता. क्षणात तो रथाच्या समोर गेला. मला त्याच्या मूर्खपणाची चीड आली. मी त्याच्याजवळ पोचण्यापूर्वीच तो रथाखाली सापडणार होता. काय करावं? भयानं अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणातच तो तेथून हलला नाही तर रथाखाली सापडणार म्हणून जीवाच्या आकांतानं अंगातली सगळी शक्ती एकवटून मी जोरानं ओरडलो, शोणा थांब! एवढ्यात झटकन खाली वाकून त्यानं चपळाईनं काळसर रंगाचं काहीतरी उचललं. शोणाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्यानं सगळे घोडे आवरले. जेमतेम ते त्याच्या अंगाला टेकून कसे तरी थांबले. एका घोड्याच्या तोंडातील फेस तर सरळ शोणाच्या डोक्यावर पडत होता, पण त्याला त्या कशाचंच भान नव्हतं. हातातील काळसर ठिपका तो प्रेमाने गोंजारत होता. मी धापा टाकीतच त्याच्याजवळ आलो. मला बघताच हातातील ती वस्तू मला दाखवीत तो अधीरपणे म्हणाला, दादा हे बघ, आता कसं रथाखाली सापडत होतं. मी त्याच्या ओंजळीत पाहिलं. ते एक मांजरीचं पिल्लू होतं. आपले बारीक डोळे मध्येच मिटून ते अत्यंत केविलवाण्या स्वरात ओरडू लागलं. शोणाला काय म्हणावं तेच मला कळेना. त्याच्यावर रागवावं असंही वाटेना. मी त्याच्याकडं काहीशा कौतुकानं पाहू लागलो. आमच्या रथामागून रडवेला होऊन धावणारा हाच तो शोण होता काय? त्यानं हातातील पिल्लाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली. स्वर्ग हाताशी आल्याचा आनंद झाला होता त्याला. त्याच्या खांद्यावरून घरंगळलेलं उत्तरीय खालच्या धुळीत पडलं होतं याचंही त्याला भान नव्हतं. इतक्यात त्या पिल्लाची आई कर्कश आवाज काढीत कुठून तरी ओरडत आली. आपल्या चिमुकल्याला ती इकडं तिकडं शोधू लागली. गुरगुरत आमच्या पायात घुटमळू लागली. ते पिल्लू खाली ठेवायला मी शोणाला सांगितलं. त्यानं ते तिच्या पुढ्यात ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणार्धातच ती गुरगुरत कुठच्या कुठं पसार झाली. आपल्या पोराला एकटं टाकून ती मगापासून कुठं भटकत होती. आता शोणानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कवळं लुसलुशीत पोर राजमार्गावरच्या धुळीत मिसळलं नसतं का? त्याचा तो केविलवाणा आवाज कुणाला तरी ऐकू गेला असता काय? त्या सगळ्या प्रकारानं मला एकदम राधामातेची आठवण झाली. तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. किती जपलं होतं तिनं मला आजवर. आई असावी तर राधामातेसारखी. मी चंपानगरीच्या आठवणीत दंग झालो. इतक्यात त्या राजरथाच्या रथनिडावरचा सारथी म्हणाला, आटपा, बाजूला व्हा लवकर. रथात राजमाता कुंतीदेवी आहेत. राजमाता कुंतीदेवी? मी शोणाच्या दंडाला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतलं. रथ धडाधड आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला. मी त्याच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडं पुन्हा कौतुकानं पाहिलं. मला आश्चर्य वाटलं. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असतानाही केवळ 5च घोडे जोडले होते. एका घोड्याची जागा तशीच मोकळी सोडली होती. राजवाड्यावरचे घोडे संपले की काय? मी स्वतःशीच पुटपुटलो. रथ निघून गेला. त्याच्या चक्राखाली सापडलेलं आपलं उत्तरीय शोणानं उचललं. त्यावरची धूळ झटकून परत खांद्यावर लपेटलं. आम्ही आमच्या निवासस्थानाच्या दालनाकडे चालू लागलो. कधी नव्हे ते माझा हात शोणाच्या खांद्यावर होता. माझे हस्तिनापुरातले दिवस मजेत जाऊ लागले. पहिले थोडे दिवस एकसारखी चंपानगरीची आठवण येई. पुढं तीही काही कारण घडल्याशिवाय येईनाशी झाली. माझ्या जवळच्या पेटीमुळं मात्र आईचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच उभा राही. ती आता दूर होती, पण त्यामुळंच तिचं खरं महत्त्व आता मला समजलं होतं. मी रोज झोपताना म्हणे, माते, मायेच्या धाग्यानं जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच असतात. तू या पेटीतच आहेस. नाही, तू 2 पेट्यांत आहेस. एक या तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत. आठवणी या झंझावातासारख्या असतात. त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात. इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसळून सोडतात. कधीकधी अशीच चंपानगरीची तीव्रतेने आठवण होई. मन नाराज होई. ते कशातच रमत नसे. अशा वेळी मी शोणाला घेऊन नगरात एक फेरफटका मारून येई. त्यामुळं आलेला सगळा शीण नाहीसा होई. बऱ्याच वेळा असा फेरफटका मारल्यामुळं सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाचं झालं होतं.
कुठले मार्ग कुठं जातात, कोणत्या देवतेचं मंदिर कुठं आहे, कुठे तलाव आहेत, कुठं अश्वशाला आहेत, कुठं धान्यागार आहेत, कुठं शस्त्रागार आहे, हे आम्हाला आता पाठ झालं होतं. हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकारांच्या रंगांच्या फुलांनी डवरलेल्या एखाद्या उद्यानासारखं होतं. किती प्रकारची माणसे या नगरात राहत होती. गायक, नर्तक, योद्धे, व्यापारी, कृषीजन, कलाकार, पंडित, शिवाय चर्मकार, लोहकार, उपलेपक, कुंभकार, महार असे 18 पगड कष्टकरीसुद्धा इथं होते. केव्हाही गेलं तरी नगर गजबजलेलं दिसे. हे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही. काही वेळा तरी वाटे की युद्धशाळेत जायचं सोडून नगरातच फिरायला जावं, पण ते कधीच शक्य नव्हतं. कारण मी इथं फिरायला आलो नव्हतो, शिकायला आलो होतो.